शिवसेनेविषयी एक मोठं वक्तव्य केलं। असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती हे महाराष्ट्रातील लोकांना कळलंय, असं वक्तव्य पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलंय। असली राष्ट्रवादी कोणती आणि नकली राष्ट्रवादी कोणती हेही महाराष्ट्रातील लोकांना कळलेलं आहे। असली नकली राष्ट्रवादीवरून सुद्धा शहांनी घणाघात केला। मगर साथ में कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। यानंतर बातमी आहे छावा सिनेमातील वादासंदर्भातील। छत्रपती संभाजी महाराजांवरील आधारित छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, पण या सिनेमातील कथानकावर शिर्के घराण्याकडून आक्षेप घेण्यात आलाय। छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली होती। त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचं सिनेमात दाखवण्यात आलंय। यावर आता शिर्के घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जातोय। त्यावर छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिलंय। छावा सिनेमा शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे। दिग्दर्शक म्हणून सिनेमामध्ये काही ट्विस्ट केलं नाही, असं स्पष्टीकरण लक्ष्मण उतेकर यांनी दिलंय। तर पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनवला नाही, असंही लक्ष्मण उतेकर यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेलं आहे। आदरणीय भूषणजी, पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन कॉल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे। पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला। सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे। सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती। त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय। आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना, पण इन्फॉर्मेशन तीच असते। त्याच्यामध्ये मी ऍज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय। छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्यांचं कुलदैवत कुठलं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार यामुळे मराठी भाषिक त्रस्त आहे। अशातच काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केलं। कर्नाटक हद्दीतील पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग इथं एसटीला आणि एसटीच्या कर्मचाऱ्याला कन्नड